गेली 11 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनाला शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि जिल्हावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता। आंदोलकांनी रस्त्यावर बसून सुमारे अर्धा तास महामार्ग रोखला होता। यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख श्रेया परब यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह इतर नेते आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली। साहेब ह्या साईडला साहेब ह्या साईड अरे आवाज कुणाचा? शिव हा येणाऱ्या काळामध्ये काही झालं तर शिवसेना त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। वैभव नाईक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा। हमसे जो टकराएगा दिल्ली में मिल जाएगा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाला ओरोस इथं बोलावून घेत त्यांच्या समवेत एक बैठक घेतली आहे। तसंच यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवर चर्चा करून शिवसेना शिष्टमंडळाची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे। यावेळी वैभव नाईक यांनी नितीन गडकरी यांच्याशी रखडलेल्या महामार्गाबाबत फोनवर चर्चा केली। यावर गडकरी यांनी प्रलंबित कामाबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू असं आश्वासन दिलंय। यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, जिल्हा परिषद सीईओ रवींद्र खेबुडकर, कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे आदी अधिकारी उपस्थित होते।